आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार। आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। धुळे जिल्हा परिषदेचा 24,53,00,000चा अर्थसंकल्प सादर। बातमी सविस्तर। धुळे जिल्हा परिषद धुळेचा सन 2025-26चा सुधारित तसेच सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा मूळ अर्थसंकल्प सोमवारी दिनांक 16 मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अजय शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला। यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरांजली पिंगळे यांनी सभेपुढे 24,53,00,000 रुपयाचा अर्थसंकल्प मांडला। जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून विविध विकास योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये समाज कल्याण, महिला व बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, आरोग्य सेवा आणि पाणीपुरवठा या महत्त्वाच्या विभागांना प्राधान्य देण्यात आले असून सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्यात आला आहे। या अर्थसंकल्पामुळे जिल्ह्यातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। सूर्यप्रकाश जनहित न्यूज ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। आपण विविध योजना राबवतो, त्यामध्ये सामाजिक योजना सुद्धा असतात, ज्या केंद्र शासनाच्या असतात, राज्य शासनाच्या असतात आणि त्याचं जे बजेट आपल्याला प्राप्त होतं किंवा त्याचं जे PIP आपल्याला प्रत्येक वर्षी प्राप्त होतं त्याप्रमाणे आपण त्याची पूर्तता करतो आणि मला निश्चितच सांगायला आनंद वाटेल की ह्या ज्या सर्व योजना आहेत, सामाजिक जो योजना आहे त्यावरती आपण फार फोकस केलेला आहे आणि त्याचा निधी विहित वेळेमध्ये खर्च पडेल आणि तो सर्व जे बेनिफिशरीज आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि त्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे त्याचं नियोजन केलेलं आहे। हो, निश्चित आहे। त्यासाठी विविध बैठका सुद्धा झालेल्या आहे। मान्य पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आहेत, नंतर मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेला सुद्धा मोठा निधी DPTC मधून किंवा इतर योजनांमधून प्राप्त होत असतो। त्यासाठी आमचे जे सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आहेत, सर्व अधिकारी आहेत, ते प्रयत्नशील आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं नियोजन केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा जो निधी आहे तो आम्ही विहित वेळेमध्ये पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होऊ। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।